नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 4 सप्टेंबर 2024 चं चालू घडामोडीचं लेक्चर इथे बघणार आहोत। ठीक आहे, एक दोन दिवस अजून सर सुट्टीवर आहेत, त्यामुळे 2 दिवस मी लेक्चर कंटिन्यू करेल। तर लेक्चर सुरू करण्याआधी आपली कंबाइंड फाउंडेशन बॅच जी आहे त्याचे ऍडमिशन सुरू आहेत। 10 तारखेपासून लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू होतील, रेकॉर्डेड लेक्चर जे पण असेल सुरू होतील। सो हे तुम्ही बॅच जी आहे ती परचेस करू शकता। स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज, डिजिटल नोट सगळं काही अवेलेबल असेल। त्याचबरोबर बीएमसी भरतीची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे। अभ्यास मित्र सरळ सेवा ऍप्लिकेशन वरून तुम्ही या बॅच मध्ये एनरोल करू शकता। तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपाची ही बॅच असेल। यामध्ये लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत, तर पटापट सर्वांनी एनरोल करायचे जेणेकरून लेक्चर्स मिस होणार नाहीत। ठीक आहे, तर आपलं ह्या ज्या काही डिजिटल नोट्स सुद्धा आहेत, तर या नोट्स सुद्धा तुम्ही अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता। या व्यतिरिक्त आपले काही प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम पेज, हे तुमच्याकडे असू द्या, याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल। आणि अभ्यास मित्रचे ऍप्लिकेशन ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्ही लॉग इन करून जी बॅच हवी आहे किंवा ज्या नोट्स हव्या आहेत त्या तुम्ही परचेस करू शकता। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया 4 सप्टेंबर करंट अफेअर्स। बघा, पहिला प्रश्न इथे तुमच्या समोर दिलेला आहे। भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्सचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आयएएफ चे उपप्रमुख म्हणून तेजिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, तेजिंदर सिंग जे आहेत तर एअर मार्शल आहेत, त्यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून काय केलेलं आहे? पदभार स्वीकारलाय। 13 जून 1987 ला ते हवाई दलाची जी लढाऊ शाखा होती त्यामध्ये ते नियुक्त झाले होते। आणि 2007 मध्ये वायुसेना पदक जे आहे आणि 2022 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक जे आहे ते देखील त्यांना मिळालेलं आहे। त्याचबरोबर आपण थोडंसं भारतीय हवाई दलाबद्दल बघूया। तर 8 ऑक्टोबर 1932 ला भारतीय हवाई दलाची स्थापना झाली असून त्याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर विवेक राम चौधरी हे आहेत। तर हवाई दलाविषयी आपण जाणून घेतलं। पुढचा प्रश्न बघा, महत्वाचा, इम्पॉर्टंट, खालीलपैकी कोणाला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, हा आशियातला नोबेल पारितोषिक आहे। ठीक आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार। तर हयायो मियाझाकी यांना हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे। चित्रपट दिग्दर्शक आणि स्टुडिओ ज्या म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याचे संस्थापक जे आहेत हयायो मियाझाकी, तर यांना 2024 चा हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे। आणि मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की हा आशियातला नोबेल पुरस्कार मानला जातो। मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पर्यावरण संरक्षण, शांतता वाढवणं यासारख्या ज्या जटिल समस्या आहेत त्या समजून घेण्यास मदत करण्यासाठी कलेचा वापर केला जातो। ठीक आहे, तर त्यांनी त्यांच्या कलेचा वापर यामध्ये केलेला आहे। या कारागिरी त्यांची आहे। ठीक आहे, कोणाची? हयायो मियाझाकी यांची। त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर हे अवॉर्ड कुठे दिलं? तर मनीला मध्ये। ठीक आहे, मनीला मध्ये, फिलिपिन्सची राजधानी आहे मनीला, तिथे जी रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशन आहे 2024 ची, तर त्यांनी जे काही अवॉर्ड प्राप्त करते आहेत त्यांची निवड केलेली आहे। त्यामध्ये 3 व्यक्ती आणि एका गटाचा समावेश केलेला आहे। पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कधी दिला होता? 1958 ला देण्यात आला होता। आणि हा जो पुरस्कार आहे तो फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन डेल मॅग्सेसे, ठीक आहे, म्हणजे रॅमन डेल फेरो मॅग्सेसे यांच्या नावावरती हा जो पुरस्कार आहे तो दिला जातो। सो निस्वार्थ सेवेच्या महान भावनेने काम करणारे जे आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो। तर पुढचा प्रश्न घेऊया, बिहारचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, अमृतलाल मीना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बिहारचे मुख्य सचिव म्हणून। सो जर तुम्ही पाहिलं तर माजी कोळसा सचिव अमृतलाल मीना यांची बिहारच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे। आणि यांनी ब्रिजेश मेहरोत्रा यांची जागा घेतलेली आहे। त्याचबरोबर हे बिहार केडरचे 1989 च्या बॅचचे काय आहेत? आयएएस अधिकारी आहेत। सो बिहार राज्याविषयी जर पाहिलं तर 1912 मध्ये 22 मार्चला स्थापना झाली होती। बिहारची राजधानी आहे पटना। मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर। पुढे जाऊया, 133वा ड्युरंड कप जो आहे 2024 चा, त्याचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर कोणी जिंकलेले आहे? कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकलेला आहे? नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल
क्लब. ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर येईल. तर ड्युरंड फुटबॉल कप जो होतो 2024 ची ही 133वी आवृत्ती होती आणि ह्याचा कार्यक्रम जो आहे तो 27 जुलै पासून 31 ऑगस्ट पर्यंत चालला होता हा प्रोग्राम. सो कोलकाता, क्रोकाझार आसाम, जमशेदपूर झारखंड आणि शिलाँग मेघालय हे जे म्हणजे वर्तमानमध्ये इथे झालेली आहे. ठीक आहे. सो विजेता कोण होते? नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब हे या ठिकाणी झालेले आहेत. सो वर्तमान इथे मेघालयमध्ये झालं होतं रिसेंटली. बाकी जर तुम्ही पाहिलं तर याचे उपविजेता आहेत मोहन बागान सुपर जायंट MBSG. तर जे काही फायनल मॅच होती त्या फायनल मॅच मध्ये विवेकानंद युवा भारती क्रीडांगण कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये ती मॅच झाली होती. सो गोल्डन बूट कोणाला मिळालेला आहे? टुर्नामेंट मधला टॉप स्कोरर जो आहे, ठीक आहे, त्याला गोल्डन बूट मिळालेला आहे नोवा सादोई. 6 गोल केले होते त्यांनी. त्यानंतर गोल्डन ग्लो सर्वोत्कृष्ट गोलकीपर, ठीक आहे, सो त्या गोलरक्षकाचा गुरमीत सिंग यांना मिळाला असून गोल्डन बॉल कोणाला मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट खेळाडू जो आहे त्याचा अवॉर्ड जितीन MS ला मिळालेला आहे. त्याचबरोबर ड्युरंड कप बद्दल जर बघायचं झालं तर आशियामधली आणि भारतातली एक सगळ्यात जुनी अशी क्लब बेस्ड फुटबॉलची काय आहे ही स्पर्धा आहे. ठीक आहे. मग यामध्ये याची सुरुवात 1888 मध्ये झाली असून पहिली स्पर्धा कुठे झाली होती? शिमलामध्ये आयोजित करण्यात आली होती. मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लब जे आहेत ही स्पर्धा 17 विजेता पदांसह सर्वात यशस्वी संघ हा आहे. ठीक आहे. मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लब जो आहे यांच्याकडे खूप जास्त मेडल्स आहेत किंवा ट्रॉफीज आहेत म्हणूया. 17 वेळा ते जिंकलेले आहेत. ठीक आहे. सर्वात यशस्वी संघ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खूप जास्त चर्चेत असलेलं mRNA लस BNT116 कशाशी संबंधित आहे? तर ती एका कर्करोगाशी संबंधित आहे. दॅट इज लंग कॅन्सर. फुफ्फुसाच्या कर्करोगाशी ही वॅक्सिन संबंधित आहे. तर बघा बायोएनटेक जे आहे यांनी विकसित केलेली जी काही mRNA आधारित जी फुफ्फुसाच्या कर्करोगाची लस आहे BNT116 ही लॉन्च करण्यात आलेली आहे आणि याची पहिली चाचणी जी आहे ती UK मध्ये 67 वर्षीय रॅटवरती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो तिथे जर तुम्ही पाहिलं तर 7 देशांमध्ये 130 रुग्णांवरती चाचणी घेण्यात येणार आहे आणि युनायटेड किंगडम व्यतिरिक्त अमेरिका, जर्मनी, हंगरी, पोलंड, स्पेन आणि तुर्की यांचा पण इथे समावेश करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. भारतीय नौदलाच्या जहाज ताबरने कोणत्या देशाच्या नौदल जहाज अटल्यासोबत, ठीक आहे, अटल्यासोबत सागरी भागीदारी सराव जो आहे तो केलेला आहे? तर स्पॅनिश आहे ते अटल्या जहाज. ठीक आहे. सो स्पेन, याचं उत्तर काय येईल? स्पेन येणार आहे. तर बघा भारतीय नौदलाची जी प्रमुख युद्धनौका आहे INS ताबर, तर यांनी भूमध्य समुद्र जे आहे मेडिटेरेनियन सी जे आहे यामध्ये जी स्पॅनिश नौदल जहाज आहे अटल्या, ठीक आहे, तर त्या अटल्या सोबत सागरी भागीदारी मरीटाईम पार्टनरशिप जे आहे त्याचे एक्सरसाइज सराव जे आहे तो केलेला आहे, त्यात भाग घेतलेला आहे. भारतीय नौदलाबद्दल जर बघायचं झालं तर 26 जानेवारी 1950 ला भारतीय नौदलाची स्थापना झाली होती आणि याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय असून दिनेश त्रिपाठी हे या भारतीय नौदलाचे काय आहेत? प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, बिहारमध्ये राज्य क्रीडा अकादमी आणि बिहार क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन कुठे झालेलं आहे? बिहारमध्ये राजगीर येथे. कुठे? राजगीर येथे या बिहार क्रीडा विद्यापीठाचं आणि राज्य क्रीडा अकादमीचं काय झालेलं आहे? उद्घाटन झालेलं आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री यांनी जो राष्ट्रीय क्रीडा दिन आहे त्यानिमित्त राजगीरमध्ये याची उद्घाटन केलं होतं आणि राज्यामध्ये स्थापन झालेलं हे देशातलं 4थं असं आणि बिहारमधलं पहिलं क्रीडा विद्यापीठ आहे. ठीक आहे. बिहारमधलं पहिलं आहे, बिहार राज्यातलं पहिलं आहे आणि देशातलं 4थं आहे. सो जे युवक आहेत त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये एक उच्चस्तरीय शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. जवळपास 72 एकराचं जे कॅम्पस आहे त्यामध्ये बांधलेली ही संस्था आहे. मोठी अशी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. कधी? 28 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान मुंबईमध्ये 5वा ग्लोबल फिनटेक फेस्ट आयोजित करण्यात आला होता. तर 2021 मध्ये सुरू झालेला हा फेस्ट आहे, महोत्सव आहे.
याचं उद्दिष्ट काय आहे तर स्वतःला जागतिक फिनटेक जी इकोसिस्टम आहे त्यासाठी प्रीमियर ग्लोबल कॉन्फरन्स म्हणून स्थापित करणं आणि सहयोग वाढवणं, फिनटेक उद्योगाच्या भविष्यावरती प्रभाव टाकणं यांसारखे उद्दिष्ट या फेस्टिवलचे असतात. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी 5वं ग्लोबल फिनटेक फेस्ट जो आहे त्याला संबोधित केलं होतं. ठीक आहे, मुंबईमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टचं आयोजन जर आपण पाहिलं तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI, ज्यांचा आपण UPI पेमेंट वगैरे वापरतो भीम वगैरे, तर ते सगळ्यांचं आहे. सो NPCI पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स काउन्सिल यांच्याद्वारे हे केलं जातं. त्याचबरोबर जर पाहिलं तर 5वं ग्लोबल फिनटेक फेस्टची थीम काय होती तर पुढील दशकासाठी अर्थसहाय्य, जबाबदार AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, सर्वसमावेशक लवचिक अशाची थीम होती. सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज आणि लोगो कोणी लॉन्च केलेला आहे? सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टचा नवीन लोगो आणि ध्वज तयार करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा ध्वज जो आहे आणि हा लोगो जो आहे तो तयार केलाय. जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये काय काय वापरले, यामध्ये आपलं संविधान घेतलेलं आहे, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची बिल्डिंग घेतलेली आहे आणि अशोक चक्राचा वापर केलेला आहे. हे 3 लोगोज त्यामध्ये आलेले आहेत. सो बेसिकली हा लोगो आहे. ठीक आहे, सर्व धर्म रक्षिता वगैरे, आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे हा लोगो आहे आणि हा ध्वज आहे सुप्रीम कोर्टचा. सो सर्वोच्च न्यायालयाचं जे 75वं वर्धापन दिन होतं त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन ध्वज आणि जे बोधचिन्ह लोगो आहे त्याचं अनावरण केलं. आणि यामध्ये मग काय काय आहे, अशोक चक्र आहे, सर्वोच्च न्यायालयाची बिल्डिंग आहे, इमारत आहे आणि भारतीय राज्यघटनेची प्रत असं दाखवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे जिल्हा न्यायपालिकेसंबंधी. जिल्हा न्यायपालिकेच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे केलेले आहे? तर कुठे केले? नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी काय केलेलं आहे तर जिल्हा न्यायालय जे आहे त्याचं 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी जिल्हा न्यायालयाच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केलं आणि या परिषदेचा उद्देश जो आहे तो जिल्हा न्याय व्यवस्था आणि इतर सर्वांमध्ये संवाद साधण्याचा उद्दिष्ट असून ह्या जी परिषद झाली होती या काउन्सिलमध्ये जी जिल्हा न्याय व्यवस्था आहे त्यांच्या मुद्द्यांवरती 5 सत्र आयोजित केली होती. ठीक आहे, केली जातील आणि यामध्ये पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक न्यायालय, न्यायिक सुरक्षा, त्याचबरोबर केस व्यवस्थापन आणि प्रशिक्षण यांचा समावेश असेल. केंद्र सरकारने विस्तारा एअर इंडियामध्ये थेट परकीय गुंतवणूक जी आहे त्यासाठी FDI साठी कोणाला मान्यता दिली आहे? तर सिंगापूर एअरलाइन्सला मान्यता दिलेली आहे. कोणाला मान्यता दिलेली आहे? सिंगापूर एअरलाइन्सला. सिंगापूर एअरलाइन्सला विस्तारा वाली जी एअरलाइन्स आहे तर विस्तारा एअर इंडिया सोबत विलीनीकरण करण्यासाठी जे FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, याची मंजुरी दिलेली आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सने विलीनीकरण कराराअंतर्गत 25.1% हिस्सा घेणार सुद्धा आहे आणि हा जे विलीनीकरणाची घोषणा आहे ती नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आली होती. तसंच एअर इंडिया विषयी बघायचं झालं तर एअर इंडियाची स्थापना 1932 ला झाली असून नवी दिल्लीमध्ये एअर इंडियाचं मुख्यालय आहे आणि कॅम्पबेल विल्सन हे त्याचे CEO आहेत. पुढचा प्रश्न 8वी महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा 2024 कोणता देश आयोजित करेल? कोणता देश आयोजित करेल ही स्पर्धा? भारतच आयोजित करणार आहे. सो लक्षात ठेवायचे 8वी महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा जी आहे भारत आयोजित करणार आहे. कधी? 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बिहारमध्ये राजगीर येथे नवीन हॉकी स्टेडियम जे तयार झाले त्यावरती ही स्पर्धा होईल आणि ही 8वी आवृत्ती असेल. ठीक आहे, सो 2010 मध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती ज्यामध्ये आशियातले 6 देश सहभागी होणार आहेत. 2023 मध्ये ही जी स्पर्धा होती ती झारखंड मध्ये झाली होती, रांची मध्ये, भारतातच खेळली गेली होती. ठीक आहे, आणि भारतीय महिला हॉकी संघाने जपानला हरवलं सुद्धा होतं आणि भारतीय महिला हॉकी संघ जिंकली सुद्धा होती. नेक्स्ट, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ने आपला 5वा पेस स्टुडिओ कुठे लॉन्च केला आहे? कुठे लॉन्च केलेला आहे? तर फिलिपिन्स. कुठे लॉन्च केलाय? फिलिपिन्स. ठीक आहे, तर मित्रांनो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS जे आहे यांनी फिलिपिन्सची राजधानी मनिला इथे TCSचा पेस स्टुडिओ जो आहे तो सुरू केलेला आहे. आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये जे कस्टमाइज सोल्युशन्स तयार करण्यासाठी आणि जे काही डिजिटल इनोव्हेशन आहे
ते चालवण्यासाठी जे कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत, त्यांच्यासोबत सहनवीनीकरण करणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. मग फिलिपिन्सची राजधानी मनिला या ठिकाणी TCS स्पेस स्टुडिओ हा जागतिक स्तरावरचा त्या प्रकारचा 5वा स्टुडिओ आहे. फिलिपिन्स विषयी बघायचं झालं तर फिलिपिन्स हे पॅसिफिक ओशन मध्ये येणारं एक आयलँड आहे, पण तो देश सुद्धा आहे. आशियामध्ये मोडतो, साऊथ ईस्ट एशियामध्ये येतो. फिलिपिन्सची राजधानी आहे मनिला, ठीक आहे. आणि फिलिपिन्सचं चलन आहे फिलिपिन पेसो. अध्यक्ष आहेत बॉंगबोंग मार्कोस. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाधवान बंदराची पायाभरणी कुठे केलेली आहे? मित्रांनो, महाराष्ट्रामधील पालघर जिल्हा जो आहे, ठाणे पालघर, जो ठाण्यापासून सेपरेट झालेला पालघर जिल्हा जो आहे, तिथे या प्रोजेक्टची, या वाधवान बंदराची पायाभरणी केली. ठीक आहे. पालघरमध्ये ही पायाभरणी झालेली असून या बंदरामुळे मध्य आशिया आणि रशियाशी भारताची जी कनेक्टिव्हिटी आहे ती सुधारणार आहे आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर जो आहे INSTC, त्याचबरोबर भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर जो आहे त्यानुसार व्यापाराला चालना मिळणार आहे. काही गोष्टी महाराष्ट्र राज्याविषयी दिलेल्या आहेत, जसं की 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. त्याचबरोबर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. राज्यपाल लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्याने भारतातील पहिले स्वदेशी मंकी पॉक्स RT-PCR किट लॉन्च केलेले आहे? तर कोणत्या राज्याने? आंध्र प्रदेश. कोणी? आंध्र प्रदेशने लॉन्च केलेलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विशाखापट्टणम येथे काय केलेलं आहे? तर AMTZ आहे, AP मेडटेक झोन जे आहे त्या ठिकाणी भारतातलं पहिलं स्वदेशी बनावटीचं, स्वतः बनवलेलं इंडिया मेक इन इंडिया वालं मंकी पॉक्स RT-PCR किट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. आणि हे जे किट आहे ते AMTZ येथे ट्रान्स एशिया डायग्नोस्टिक्सच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे आणि याला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR आणि CDSCO केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. तर आंध्र प्रदेश राज्याविषयी इथे काही गोष्टी, जसं की 1 नोव्हेंबर 1956 ला आंध्र प्रदेशची स्थापना झालेली असून राजधानी आहे अमरावती. ठीक आहे. अमरावती आपलंवाला नाहीये तिकडचं. ठीक आहे. त्याचबरोबर राज्यपाल आहेत S अब्दुल नाझीर आणि मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू. ठीक आहे. सो या काही गोष्टी इथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सो अशा प्रकारे आपण हे जे प्रश्न होते ते पाहिलेले आहेत. एक टेस्ट क्वेश्चन देऊया तुम्हाला. याचं उत्तर सर्वांनी काय करायचे? तर याचं उत्तर सर्वांनी मला कशात द्यायचे? आपल्या चॅट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. सो चला, आता इथे क्वेश्चन टाकण्यात आलेला नाही तर डिरेक्टली आपण काय करूया, पुढेच जाऊया, कारण तुम्हाला आन्सर दिसेल. सो नक्कीच रिवाइज करा. बाकी कंबाईन फाउंडेशन बॅचचे ऍडमिशन ओपन आहेत, तर जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये इनरोल करायचं आहे. त्याचबरोबर याची फी 4999 सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी आहे. इन्स्टॉलमेंट सुद्धा असेल. लेक्चर सुरू होण्याच्या आधी इनरोल करा. बाकी सरळ सेवेची तयारी करणारे जे BMC ची तयारी करताय तर त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी बॅच आहे. याचे लेक्चर पण सुरू झालेत. 499 रुपये फी आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. अभ्यास मित्राचे काही प्रोडक्ट्स आहेत, जसं की नोट्स आहेत, तर या नोट्स तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा आणि जी बॅच हवी आहे ती तुम्ही इथून परचेस करू शकता. सोबतच टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा आणि अभ्यास मित्राचं इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करा. तुम्हाला बरेचसे अपडेट आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स तिथे मिळत जातील. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. थोडंसं गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आज इथेच थांबूया. भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन लेक्चरमध्ये. धन्यवाद.